3 वर्षातलं गद्दारीचं सरकार, फसवून आलेलं सरकार, वाढलेली महागाई, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं मालवणमध्ये झालेला अवमान, बदलापूरची घटना असेल, म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत की जे गेल्या 3 वर्षात हे शासन हाताळू शकलं नाही आणि म्हणून हे सगळं लपवायसाठी नवे फंडे आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आत्ताचं वातावरण हे दिसत नसलं तरी ते महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आता 4,500 कोटीची घोषणा झाली. आम्ही कोल्हापूरमध्ये आता सगळीकडं बुडकतोय 4,500 कोटी कुठं आहेत, कारण की महायुती म्हणते 4,500 कोटी रुपये दिले. योग्य करतोय याची जाणीव त्यांना असते. मी चुकत नाही, एकनिष्ठ काँग्रेस बरोबर आहे याची जाणीव सगळ्यांना. सगळी संकट आली तरी यातून मी पुढे गेलेलो आहे आणि म्हणून कोल्हापूरकर निश्चितपणे चांगल्याच्या बाजूने राहतील याची मला खात्री. आता मी विजयाच्या भावनेकडे गेलेलो आहे. मी आता सध्या हातात कुकर घेऊन फिरायला लागलेला आहे. नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमान मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्याकडे निघालेली आहे आणि एकूण सगळीकडे प्रचाराचा प्रचंड गदारोळ उठलेला आहे. राष्ट्रीय पातळीवरचे नेते महाराष्ट्रात दाखल होत आहेत. राज्य पातळीवरच्या नेत्यांचा दौऱ्यांचा एकूण धुमधडाका सुरू आहे आणि सगळेजण आपापल्या भूमिका आक्रमकपणे मांडतायत. गेले काही दिवस चर्चेत असलेले, राज्याच्या पातळीवर चर्चेत असलेले, कोल्हापूरच्या पातळीवर चर्चेत असलेले काँग्रेसचे नेते, कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते, कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आता निवडणूक अंतिम टप्प्याकडे चाललेली आहे आणि एकूण सगळं निवडणुकीचं जे वातावरण कसं सेट व्हायचं आहे ते झालेलं आहे. तर या परिस्थितीत तुम्हाला महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण कसं दिसतं? नाही, आता ज्या महाराष्ट्राची निवडणूक व्हावी ही तमाम 13 कोटी जनतेची इच्छा होती, कारण की गेले 2.5 वर्ष महापालिका, जिल्हा परिषद या कुठल्याच निवडणुका झाल्या नाही. लोकांना या लोकशाहीमध्ये स्वतःचं मत प्रदर्शित करायची संधी लोकसभेमध्ये मिळाली आणि म्हणून ही महत्त्वाची आहे राज्याच्या दृष्टीनं, कारण की एक अर्थकारणाच्या दृष्टीनं हे एक सुसंपन्न राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. देशामध्ये जी 4-5 राज्य आहेत जी या देशाचं आपण म्हणतो की ड्रायव्हिंग फोर्स म्हणतो, त्यातलं महाराष्ट्र एक आहे आणि म्हणून इथली निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि राज्यातल्या जनतेच्या दृष्टीनेही उद्याचं भवितव्य आमचं कोणाच्या हातात द्यायचं अशा निर्णायक भूमिकेकडं महाराष्ट्रातली जनता या निवडणुकीकडे बघते. नाही, निवडणुकीतलं जे वातावरण आहे त्या वातावरणाबद्दल म्हणजे कसं लोकसभेला एक अंदाज येत होता कशा पद्धतीनं निवडणूक चालले, काय होऊ शकतं. तर आत्ताचं एकूण निवडणुकीतलं वातावरण राजकीय पक्षांच्या दृष्टीनं कसं आहे? नाही, महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. हायपर लोकल विषय आता चाललेला आहे, कारण की ज्यावेळी लोकसभा होती त्यावेळी देश पातळीवरचं एक नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट होतं, कारण की मुळात ती लोकसभेची आणि विधानसभेची कंपॅरिझन होऊ शकत नाही, कारण की लोकसभा ही 7 टप्प्यात होती. त्याचं वातावरण हळूहळू करत पुढं होत होतं. विधानसभा ही एकच टप्प्यात आहे आणि बऱ्याचदा जे उमेदवार आज आहेत म्हणजे 600 उमेदवार हे प्रॉमिनंट उमेदवार, 3-6 पार्ट्यांचे 600 उमेदवार आहेत आणि 100-150 अपक्ष, 800 उमेदवार आज जे काही प्रॉमिनंट या राज्याच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, लोकल इश्यूजवर भर देत आहेत. त्यामुळे एक वातावरण दिसत नसलं तरी लोकांच्या मनामध्ये महाविकास आघाडी यावी हे सुप्त लाट लोकांच्या मनामध्ये, याला कारणं आहेत. 3 वर्षातलं गद्दारीचं सरकार, फसवून आलेलं सरकार, वाढलेली महागाई, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं मालवणमध्ये झालेला अवमान, बदलापूरची घटना असेल, सोयाबीनचे भाव, शेतकऱ्यांचा कांद्याचा नाशिकमधला विषय असेल, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना न मिळालेलं नुकसान, मध्यमवर्गीय पुन्हा आर्थिक अडचणीत त्या ठिकाणी गेलेला आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत की जे गेल्या 3 वर्षात हे शासन हाताळू शकलं नाही आणि म्हणून हे सगळं लपवायसाठी नवे फंडे आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आत्ताचं वातावरण हे दिसत नसलं तरी ते महाविकास आघाडीच्या बाजूने आहे.
पण मधल्या काळात लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या सरकारनं बरेच निर्णय घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना आणली. तशी अखेरच्या 10 दिवसात शेकडो निर्णय त्यांनी घेतले. मग त्याचा फायदा काय त्यांना मिळणार नाही? आपल्या वाक्यातच त्याचं उत्तर आहे, लोकसभेच्या निकालानंतर. म्हणजे हे उत्तर आपल्या प्रश्नातच आहे. लोकसभेचा निकाल जो लागला आणि जो मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेनं 31 जागा देऊन महाविकास आघाडीला दिला, त्यामुळं या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. मला प्रेम आहे म्हणून दिल्या नाहीत, माझी जनता आहे म्हणून दिल्या नाहीत, माझं सरकार आहे म्हणून या गेल्या नाहीत. तर मतं पाहिजेत विधानसभेला म्हणून हा प्रयत्न झाला, हे लोकांना माहित आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मतदारांच्यावर होणार नाही, कारण की मागच्या 4-2.5 वर्षामध्ये जे केलेलं कृत्य आहे ते लोक विसरलेले नाहीत. आणि त्यामुळं लाडकी बहीण असू दे, आता लाडकी बहीण करत असताना महागाई किती वाढली, गोडं तेलाचे भाव किती वाढले, खाद्यतेलाचे भाव किती वाढले, हे लोक जाणतात. त्यामुळं ह्याचा परिणाम आणि हे सगळं निवडणुकीसाठीच केले, हा नरेटिव्ह सेट झालेला आहे. तर तुम्हाला त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या यशाची पुनरावृत्ती महाविकास आघाडीच्या बाबतीत होईल असं वाटतं? लोकसभेच्या वेळी उलट कॉन्फिडन्स नव्हता असं म्हणावं लागेल, कारण की लोकसभेचे टप्पे वाढत गेले तसा कॉन्फिडन्स देशातला इंडिया आघाडीचा वाढत गेला. पहिल्यांदा लोकसभेला सुद्धा काय होणार काय नाही होणार असं वाटत होतं, परंतु आता ओव्हर कॉन्फिडंट नाही, परंतु कॉन्फिडन्स आहे की लोकसभेचा मॅन्डेट जो मिळाला त्याच्या पुढेही जाऊन मॅन्डेट मिळेल अशी अवस्था आज सामान्य माणसांची या राज्यामध्ये. पण लोकसभेच्या वेळी अल्पसंख्याक समाजाची मतं असतील जी केंद्रातल्या सरकारच्या बद्दल नाराजीमुळे तुम्हाला एक गट्टा मिळाली होती, संविधान बदलाच्या मुद्द्याचा फायदा झाला होता, तसे आता मुद्दे तुमच्या बाजूनं मतदारांना आपोआप वळण्यासाठीचे तसे मुद्दे काही प्रचारात दिसत नाहीत? संविधानाचा मुद्दा अजून जिवंत आहे, कारण की राज्यसभेतलं बहुमत हे संविधान बदलायसाठी त्यांना पाहिजे. या देशातल्या राज्यांची मान्यता उद्याच्या भविष्यकाळात संविधान बदलायसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ही राज्य त्यांना हवी आहे, हे क्लिअर कट आहे. कारण की भाजपनं वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही घटना बदलणार आहे, हे त्यांनी सांगितलेलंच आहे, ते टेस्ट केलेलं आहे आणि त्याचा परिणाम लोकसभेमध्ये त्या ठिकाणी बघायला त्या ठिकाणी मिळाला. आणि म्हणून जे नरेटिव्ह त्यावेळी सत्य नरेटिव्ह जे होतं, राहुल गांधींनी सत्य लोकांच्या समोर सांगितलं, लोकांना ते पटलं. आता सुद्धा लोकांच्या मनामध्ये शंका आहेच की भाजपला मत म्हणजे हे घटना बदलण्यासाठी मत, हे फिक्स आहे. त्यामुळे ते तुम्हाला अजूनही वाटतं की त्या मुद्द्यावर लोक ठाम आहेत आणि त्या मुद्द्यांचा विधानसभा निवडणुकीत 100%. आणि मताचं गणित आपण बघितलं तर सगळ्या समाजाने महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे. म्हणजे अल्पसंख्याक असू दे, बहुसंख्यक असू दे, या सगळ्यांचं मतदान मिळालेलं आहे. कारण की मध्यंतरी ज्यावेळी देवेंद्र फडणवीसजींनी याचा उल्लेख केला, वोट जिहाद, म्हणजे मला आश्चर्य वाटते त्यांच्यासारख्या एका सिनियर व्यक्तिमत्वानं निदान मंत्रिपदाची शपथ घेताना जी वाक्य त्यांनी म्हटलेले आहेत, निदान त्याची आठवण त्यांनी केली असती तरी हे बोलले नसते. काल तर त्यांनी आता वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध म्हणून पुकारलेलं आहे. धर्मयुद्ध ते रोजगारावर बोलत नाहीत, महागाईवर बोलत नाहीत. आणि आता लोक महाराष्ट्रातली शिकलेली आहेत, हे कंटाळलेले आहेत की तुम्ही किती दिवस या जाती धर्मावर मतं मागणार आहात. तुम्ही स्वतःचा एजेंडा काहीतरी सांगितलं पाहिजे, आम्ही काय करणार आहोत, काय केलेलं आहे. ते अजिबात काही सांगत नाहीत, काय केलेलं आहे किंवा काय करणार आहे. किंबहुना अजून तेढ कसा वाढवता येईल समाजामध्ये, हा प्रयत्न महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार. या विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकूण महाविकास आघाडीतलं काँग्रेसचं स्थान काय राहील असं वाटतं तुम्हाला? नाही, आम्ही जवळजवळ 102 जागा लढवतोय आणि तिन्ही पक्ष मिळून शेवटी टार्गेट हा आमचा मॅक्झिमम स्ट्राईक रेट असावा आमचा असणारच आहे. प्रयत्न तो असणारच आहे. विदर्भात चांगली परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही मागच्या वेळी 17 जागा लढलो होतो, 11-12 जागा आम्हाला मिळाल्या. आता 20-21 जागा लढतोय. आम्हाला अपेक्षा आहेत 15 जागांवर आम्ही नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मराठवाड्यात चांगलं वातावरण आहे, खानदेशामध्ये चांगलं वातावरण आहे, मुंबईमध्ये चांगलं वातावरण आहे. आणि म्हणून मॅक्झिमम स्ट्राईक रेट हा आमचा कसा होईल, हा आमचा प्रयत्न शेवटी राहील. कारण की जास्त जागा लढत असल्यामुळे जास्त जागा आमच्या येतील असं आम्हाला वाटतंय. पण आता महाराष्ट्राच्या काँग्रेसचा विचार केला तर पुन्हा असं दिसतं की काँग्रेस नेतृत्वाच्या पातळीवर एकमुखी नेतृत्व नाही, नेत्याची तोंड सगळी एका दिशेने नाहीत, असं एक काँग्रेसच्या नेतृत्वाच्या फळीबाबत थोडं विचित्र चित्र दिसतं. नाही, मला नाही वाटत. कारण की लोकसभेला जर तुम्ही काँग्रेसचा टक्का बघितला 14 खासदारांचा, त्यावेळी
या राज्यातले जवळजवळ 10-12 नेते आमच्यासारखे एकत्रित आले, आपापला जिल्हा प्रत्येकानं सांभाळला आणि ती टीम, लगान टीम म्हणूया आपण आता, ही टीम काँग्रेसची आमची ही चांगलं काम केलं आणि म्हणून हा रिझल्ट आला. तसं आत्ता सुद्धा आहे. आमचा चेहरा राहुल गांधी आहेत, काँग्रेसचा चेहरा राहुल गांधी आहेत, तसं राष्ट्रवादीचा चेहरा पवार साहेब आहेत, शिवसेनेचा उद्धव ठाकरे, तसं आमचा चेहरा राहुल गांधी आहेत. त्यामुळे आम्हाला त्या चेहऱ्याकडं बघूनच आमचं काँग्रेसचं राजकारण या ठिकाणी चालतं. पण असंही असल्यामुळं नंतर ज्यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर काही प्रश्न येतील, समजा काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आघाडीतला ठरला आणि मुख्यमंत्री पदाचा प्रश्न येईल, त्यावेळी तुम्हाला महाराष्ट्रातला चेहरा निवडावा लागेल ना. नाही, त्यावेळी प्रोसेस काँग्रेस पक्षात नेहमी राहिलेले आहे. आम्ही अनेकदा त्या प्रोसेसमधून गेलेले आहे. पक्ष निरीक्षक येतात, आमदारांची मतं घेतात आणि ज्याला आमदारांचं समर्थन जास्त आहे किंवा या दोन्ही ही आघाडी आता असणार आहे, हे 3 पक्षाची आघाडी असणार आहे. उद्याचा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री तो असणार आहे एका पक्षापेक्षा, आणि दोन्ही पक्षाला सांभाळून घेणार संयमी अशा पद्धतीचं हे सगळं पुढचं गणित असणार आहे. आता प्रश्न असा येतो की जागा वाटपाच्या वेळी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही हमरीतुमरी काही झालेली होती, तर ते सगळं निवळून शांत सगळे नाही, शेवटी आता 288 जागा वाटपामध्ये थोड्या कुरबुरी 3 पक्षामध्ये असणार. त्याला काय आता, कारण की शेवटी आम्ही नॅचरल अलायन्स आमचा काँग्रेस एनसीपीचा होता. म्हणजे मागच्या वेळी आम्ही 147 जागा लढलो होतो, काही घटक पक्ष राष्ट्रवादी जागा लढले होते आणि त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. आता 3 पक्ष आले, त्यामुळे एनसीपी काँग्रेसचं नॅचरल अलायन्स, नॅचरल मतदारसंघ होते. आता शिवसेना त्यात आमच्याबरोबर जॉईन झाल्यामुळे थोड्या मागं पुढं होणार, परंतु शेवटी आम्ही देखील त्याला सामोरा गेलेला आहे आणि आमचा शेवटी अजेंडा आहे की महाविकास आघाडीची सत्ता येणं आमचं ध्येय आहे आणि त्यासाठी थोडं मागं पुढं व्हावं लागलं तिन्ही पक्षाला, तरी ते कॉम्प्रोमाइज करून पुढे जाण्याची भूमिका सगळ्यांनी घेतलेली आहे. पण त्यासाठी आता तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सगळीकडे एकदिलानं एकजुटीनं काम करताना दिसत आहे. नाही, जवळजवळ 95% आता अपवाद काही ठिकाणी सोडले तर काँग्रेसनं निलंबनाची कारवाई सुद्धा 28 लोकांच्यावर केलेली आहे. म्हणजे मला आठवत नाही की देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शिस्त लावण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आपण दिसतो. याचा अर्थ काय, तर जी महाविकास आघाडी झालेली आहे, ठरलेली आहे, त्यात कुठेही बिघाडी होता कामा नये. ही वरिष्ठांपासून सगळ्यांची भूमिका एक आहे की हे बिघाडी आम्हाला चालणार नाही. क्लिअर मेसेज हा या संदर्भातला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे पक्षश्रेष्ठीने, आणि म्हणून आम्हाला कॉन्फिडन्स आहे की महाविकास आघाडीच्या बाजूने तिन्ही पक्ष जिथं जिथं असतील तिथं एकत्र राहतील. तर आपण थोडं कोल्हापूरकडे, म्हणजे कोल्हापूरनं तुम्हाला ताकद दिली, कोल्हापूरच्या इथल्या जनतेनं ताकद दिली, ही ताकद घेऊन तुम्ही राज्याच्या पातळीवरच्या नेतृत्वाच्या फळीत गेला. विधान परिषदेतलं गटनेतेपद, म्हणजे ते जवळपास विरोधी पक्ष नेतेपदच आहे, ते पद तुम्हाला मिळालं. आणि हे सगळं होत असताना कोल्हापूरच्या तिकीट वाटपाच्या संदर्भातला काही गोंधळ झाला. म्हणजे तुम्हाला लागोपाठ 2 धक्के बसले. पहिला धक्का एक जाहीर झालेली उमेदवारी रद्द करण्याचा होता, पहिला निर्णय, आणि दुसरा निर्णय जाहीर झालेल्या उमेदवारानं थेट माघार घेण्याचा होता. म्हणजे या सगळ्या परिस्थितीतनं जाताना काय तुमची मानसिक अवस्था होती? नाही, काही अडचणी येतात. आता राजकारणामध्ये काही टप्पे येतात, काही टप्पे आपल्याला शिकवून जातात. काही टप्प्यांमध्ये आपण काय करायला पाहिजे याचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी मिळतो, काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत ही आपल्याला कळतं, किंवा निर्णय घेताना काय प्रक्रिया असावी या संदर्भातल्या काही गोष्टी आपल्याला समजून येतात. ठीक आहे, तो एक एपिसोड होता असं मी मानतो, परंतु या कोल्हापुरातल्या लोकांना माझ्या सत्यतेबद्दल कुठेही शंका नाही आहे, माझ्या कार्यकर्तृत्वाबद्दल कुठेही शंका नाही आहे, आणि मला कॉन्फिडन्स आहे की या निर्णयामध्ये थोडे मागं पुढं झालं असलं तरी जो निर्णय आता झालेला आहे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी एंडॉर्स केलेला राजू लाटकरांच्या उमेदवारीचा निर्णय, हा निश्चितपणे कोल्हापूरकर उचलून धरतील. आणि माझं उलट म्हणणं आहे की इतिहास घडवतील कोल्हापूरकर, की एक सामान्य माणूस या शहरातून आमदार होऊ शकतो याची खात्री कोल्हापूरकर देतील आणि महाराष्ट्राला दाखवतील की इथं आम्ही एक वेगळं पण आमचं जपतोय, आमचा जो मराठी बाणा आहे, कोल्हापुरी बाणा आहे, तो दाखवून देतो. हे आपल्याला मतदानाद्वारे दिसेल.
पण या सगळ्या प्रक्रियेत तुमच्या भावना काय होत्या, म्हणजे काय तुम्हाला कुठल्या अवस्थेत निदान आता होता तुम्ही? आता मी विजयाच्या भावनेकडे गेलेलो आहे. मी आता सध्या हातात कुकर घेऊन फिरायला लागलेला होय. आहे. म्हणजे तुम्ही एकूण हे सगळं घडल्यानंतर हे सगळं ठीक आहे, ते घडलं, पण तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट ही उत्तम रीतीनं नाही, सगळं केलं. शेवटी राजकारणामध्ये ज्यावेळी आपण 2 पावलं मागे येतो त्यावेळी 4 पावलं पुढे जाण्याची उमेद असते, त्याच वेळी आपण 2 पावलं मागे घेत असतो. आणि माझ्या महत्वाकांक्षा किंवा मला पुढे जायचंय, कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करायचा आहे. आणि हा विकास करत असताना मॅक्झिमम आमदार महाविकास आघाडीचे आले तरच सरकार बनणार, आणि सरकार बनलं तर कोल्हापूरला एक रूप जे द्यायचं आहे, माझ्या डोक्यातलं रूप आहे, माझ्या डोक्यातलं जे विजन आहे ते पूर्ण करता येणार आहे. आणि म्हणून थोडं आपण मागं राहून या सगळ्या गोष्टी जुळवून घेतल्या पाहिजेत आणि पुढे गेल्या पाहिजे. शेवटी जो जिता वो सिकंदर. कोल्हापूरच्या गेल्या वेळच्या यशाची पुनरावृत्ती होईल. नाही, 100% कोल्हापूरकर जाणकार आहेत. ते काय चाललंय काय नाही हे बघतात. मी जे काय करतोय, मी मगाशी म्हटलं तसं, जे योग्य करतोय याची जाणीव त्यांना असते. मी चुकत नाही. एकनिष्ठ काँग्रेस बरोबर आहे याची जाणीव सगळ्यांना आहे. सगळी संकट आली तरी यातून मी पुढे गेलेलो आहे. आणि म्हणून कोल्हापूरकर निश्चितपणे चांगल्याच्या बाजूने राहतील याची मला खात्री आहे. तुम्ही गेल्या वेळी निवडणुकीनंतर तुम्ही सत्तेत होता. सत्तेत असताना त्या काळात तुम्ही कुठले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले, कुठले प्रश्न हातात घेतले होते प्रामुख्यानं? नाही, प्रामुख्याने पहिल्या वर्षी आपण विचार केला तर पहिलं वर्ष आम्हाला काम करायला मिळालं आणि मूळ शहरातला थेट पाईपलाईनचा विषय होता. तो मार्गी लावायची संधी मला पालकमंत्री असल्यामुळं प्रामुख्यानं त्या ठिकाणी मिळाली. दुर्दैवानं कोविड आलं आणि या कोविडमध्ये काही चांगल्या गोष्टी आम्हाला करता आल्या. त्या मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर या जिल्ह्यामध्ये आम्हाला उभं करता आले. म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल असेल, गडिंग्लज असेल, चंदगडला ट्रॉमा सेंटर असेल किंवा इचलकंजीचं हॉस्पिटल असेल, हे आम्हाला करता आलं. अनेक ठिकाणी ICU म्हणजे मायनर ओटीज नव्हत्या, त्या आम्हाला डेव्हलप करता आल्या. मला वाटतं आरोग्याच्या दृष्टीने या कोल्हापूरमध्ये अनेक गोष्टी आम्हाला करता येणं शक्य त्या काळामध्ये त्या ठिकाणी झालं. म्हणजे अनेक, त्याचबरोबर पोलिसांची वसाहत ही लक्ष्मीपुरीमध्ये असेल, कसबावाडा लाईन बाजारामध्ये असेल, तिथं 11-11 मजली पोलिसांच्या इमारती आता उभ्या राहत आहेत. आता त्या पूर्ण होत आहेत. पोलिसांना कधी स्वतःची म्हणजे राहण्यासाठी चांगली घरं नव्हती, ती करत. त्याचबरोबर या शहरामध्ये 43 ऑफिसेस हे भाड्याच्या खोलीत होते शासनाचे. आम्ही शेंडा पार्कला 105 कोटीची नवीन इमारत बांधतो, जिथे हे 43 ऑफिसेस शिफ्ट होतील. शेंडा पार्कच्या संपूर्ण 400 एकराचा प्लॅन करून, मग खंडपीठ असेल, IT पार्क असेल, क्रीडा संकुल असेल, या सगळ्या गोष्टीचा प्लॅन आम्ही तिथं केला. तो तिथं करण्याचे दृष्टिकोन घेतला. त्याचबरोबर डेस्टिनेशन कोल्हापूर या माध्यमातून कोल्हापूरला टुरिझमच्या नकाशावर आणलं. शाहू महाराजांची जन्मशताब्दी पहिल्यांदा शाहू मिल उघडली गेली जनतेसाठी, नाही तर जनतेनं शाहू मिल बघितली नव्हती स्मृती शताब्दीला. त्या निमित्तानं आम्ही शाहू मिल उघडली आणि अनेक कार्यक्रम घेतले तिथं. शाहू मिलचं अस्तित्व धोक्यात आलं होतं, ते आम्ही लोकांना दाखवलं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या या 2-2.5 वर्षामध्ये मला करता आल्या. कदाचित अजून करता आलं असतं जर सरकार पडलं नसतं. पुढचा प्रश्न आहे की तुम्ही हातात घेतलेले आणि अचानक सत्ता गेल्यामुळे अर्धवट राहिलेली कुठले अनेक शाहू मिलचा डेव्हलपमेंटचा विषय असेल. कोल्हापूर शहरामध्ये आज 1053 किलोमीटरचे रस्ते आहेत. आम्ही एक 300, त्यातले 500 किलोमीटरचे रस्ते पूर्ण आहेत. 300 किलोमीटरचे पुढचे रस्ते करायचं आमच्या डोक्यात कल्पना होती की 300 किलोमीटर करावं आणि मग 2 वर्षानं परत 200 किलोमीटर राहील. ते आमचं काम अपूर्ण राहिलं. ड्रेनेजची व्यवस्था या कोल्हापूर शहरामध्ये, त्याला जवळजवळ 126 किलोमीटरचं ड्रेनेजचं काम आत्ता सुरू होईल, ते प्रलंबित राहिलं. आणि या जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका नव्यानं झाल्या होत्या, त्या नगरपालिकांच्या इमारती प्रत्येक ठिकाणी करणं, त्या नगरपालिकांना ताकद देणं, हा एक उद्देश, हा एक माझा प्लॅन त्या काळातला होता. काही सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होत आहेत. त्या सिंचनाच्या प्रकल्पावर जी शेती आज येणार आहे त्याच्यासाठी लागणारी वीज, ह्यासाठी प्रोव्हिजन आत्ताच करणं, असे अनेक विषय होते की ते पाईपलाईन मध्ये होते. ते आता पुढच्या काळात करायची संधी मिळेल असं वाटतंय. आता
हे झालं, पण त्या पलीकडे कोल्हापूरचे काही प्रश्न सातत्यानं चर्चेत, खंडपीठाचा प्रश्न असा सतत चर्चेत येतो. चित्रनगरीसारखा जो एक विषय आहे, जो विषय सातत्याने चर्चेत असतो, ज्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटन वाढीला आणि आणखी इतर गोष्टींनाही चालना मिळू शकेल. इंदू मिलच्या धर्तीवर कोल्हापुरात शाहू स्मारक उभारायचा प्रश्न होता, त्या प्रश्नाची चर्चा होते. आणि एकूण इथलं तीर्थक्षेत्र आणि इतर सगळ्या पर्यटन विकासाच्या दृष्टीनं यात सतत चर्चा होते आणि प्रत्यक्षात एक कन्स्ट्रक्टिव्ह काहीच होत नाही असं दिसतं सातत्यानं. नाही, असं नाही की आता चित्रनगरीचा आपण विषय काढला. कोविडमध्ये चित्रनगरीमध्ये, मुंबईमध्ये ज्यावेळी प्रचंड निर्बंध होते त्यावेळी आम्ही चित्रनगरीत प्रचंड इथं सवलती दिल्या आणि चित्रनगरीमध्ये जवळजवळ 20 कोटी रुपये मंजूर होऊन आता चित्रनगरीचं स्वरूप बदलत चाललेलं. अगदी एका वेळी 3-4 सेट्स तिथं उभा करता येतात एवढा, आणि कंटिन्युअस आता चित्रनगरी सुरू आहे आपल्याला. शाहू मिलचं आम्ही आराखडा तयार केला, आम्ही आर्किटेक्टचे टेंडर मागवले, त्याचं प्रेझेंट आहे. मी म्हणलं तसं माझी अपूर्ण कामामध्ये ते एक काम आहे की अपूर्ण आहे. अंबाबाई मंदिरला आम्ही 40 कोटी रुपयाचा पहिला टप्पा दिला, त्यातनं पार्किंग केलं. दुसऱ्या टप्प्याचे पैसे येणार होते, ते काय आले नाहीत. आता 4,500 कोटीची घोषणा झाली. आम्ही कोल्हापूरमध्ये आता सगळीकडं हुडकतोय 4,500 कोटी कुठं आहेत, कारण की महायुती म्हणते 4,500 कोटी रुपये दिले, तर ते हुडकायचा आमचा प्रयत्न चालू आहे. परंतु हे जे तुम्ही म्हणताय तसं पाईपलाईन मध्ये टुरिझमसाठी, राधानगरी अभयारण्यासाठी आम्ही बसेस त्यावेळी दिल्या, आतून जाण्यासाठी डीपीडीसीतून मी त्याची तरतूद त्या ठिकाणी केली. तर अशा अनेक आहेत. टुरिझमच्या बाबतीत आपल्याला अनेक गोष्टी करता येणं शक्य आहे. तर त्या आम्ही सुरुवात केली होती, काही झाल्या, काही राहिलेल्या आहेत, ते निश्चित पूर्ण होतील. दुसरा एक नेहमी सातत्यानं मुद्दा बेरोजगारीचा, जो राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असतो, पण इथं सुद्धा तो मुद्दा सातत्याने चर्चेत येतो की मी इथं तरुणांना निवडणुकीच्या कामाला सतत लावलं जातं, पण त्यांना एक विशिष्ट कार्यक्रम देणं, त्यांच्यासाठी काही त्या युवकांच्या बेरोजगार वाढीसाठी किंवा अन्य यासाठी एक ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. किंवा त्या दृष्टीनं काही आपली इथं म्हणजे रोजगार मिळाला तरी ते समाधानकारक वेतन नसतं. मग त्यासाठी नीट नोकरीसाठी पुण्याला जायला लागतं, बेंगलोरला जायला लागतं. तर यासाठी कोल्हापूरचं पाऊल कधी पुढे पडेल असं तुम्हाला वाटतं? नाही, इंडस्ट्री वाईज तुम्ही बघितलं तर मेकॅनिकल इंडस्ट्री कोल्हापूरची आपली प्रचंड मोठी इंडस्ट्री आहे. म्हणजे कदाचित आपण विचार केला तर या कोल्हापूर जिल्ह्याचा अॅन्युअल आउटले प्लॅन आहे तो 25,000 कोटी होता मागच्या वर्षी, आता यावर्षी 26,700 कोटीचा आहे. त्यात 16,000 कोटी फक्त इंडस्ट्रीयल फायनान्स हा 16,000 कोटीचा आहे, आणि प्रचंड तो वाढत चाललेला आहे. म्हणजे जवळजवळ 20-22% पुढे तो वाढलेला आहे. तर इथं नोकरीची उपलब्धता या सेक्टरमध्ये आहे. परंतु आता IT सेक्टर हा एक मेजर विषय आहे. कोल्हापूरमध्ये आज 9,000 मुलं मुली IT सेक्टरमध्ये काम करतात. आपल्याला आश्चर्य वाटेल कदाचित, परंतु 9,000 मुलं मुली IT सेक्टरमध्ये आज काम करतायत. आणि म्हणून मी म्हटलं तसं शेंडा पार्कला जोपर्यंत आम्ही IT पार्क चांगला आणत नाही तोपर्यंत हा ब्रेन ड्रेन म्हणू किंवा शिफ्टिंग ऑफ इंटेलेक्ट जो मुंबई आणि बेंगलोरला आहे तो थांबवता येणं शक्य आहे. त्याला थोडा वेळ लागेल, कारण की शेवटी येणाऱ्या कंपन्यांना सुद्धा पुण्याचं आणि बेंगलोरचं आकर्षण असते. येणाऱ्या कंपन्या, आता आम्हाला सुदैवाने एअरपोर्ट झालाय, फ्लाईटची सुविधा झालेली आहे, त्यामुळे आता कंपन्या येतील. एक 2-3 वर्षाचा पिरियड लागेल, परंतु हळूहळू IT मध्ये आम्ही ग्रीप घेऊ असं मला खात्री वाटते. एकूण कोल्हापूरच्या विकासाचं व्हिजन काय आहे तुमचं? नाही, मी म्हणलं तसं आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारा जिल्हा आहे. आज बऱ्याच अंशी शेतीवर अवलंबून असणारा जिल्हा आहे, दुधावर अवलंबून असणारा जिल्हा आहे. हे 2 सेक्टरमध्ये आपल्याला प्रायोरिटी द्यावीच लागेल. म्हणजे एका बाजूला इंडस्ट्रीयल सेक्टर हा आहेच, शेतीच्या खालोखाल इंडस्ट्रीयल सेक्टर आहे. टेक्स्टाईल इचलकरंजीचं आमचं त्या महत्वाचा एक सेक्टर आहे जिथं लाखो लोक काम करतायत. तर 3 सेक्टरवर या जिल्ह्यात फोकस केला पाहिजे. एक शेतीवर फोकस केला पाहिजे. आहे त्या क्षेत्र वाढणार नाही आमचं कोल्हापूरचं आता, परंतु उत्पन्न वाढवलं पाहिजे. आहे त्या क्षेत्रातून जास्त ऊसाचं उत्पन्न काढता येईल का, आंतरपिकं काय घेता येतील का, हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून काही वेगळे प्रयोग आपल्याला करता येतील का, हा एक प्रयत्न आहे. आणि दुसरं दुधाचं उत्पादन हे अजून कसं वाढवता येईल हा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. आज जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळच्या माध्यमातून जवळजवळ 18 लाख लिटर दूध आपण गोळा करतो, आजूबाजूचं पण त्यामध्ये आहे. परंतु कोल्हापूरमध्ये साधारणपणे स्वतःचं किमान 25 ते 30 लाख लिटर दूध आहे. हे कारण की ह्या दुधाचा बिझनेस कधी बंद होणार नाही.
तो कायमपणे त्याला आपल्याला कशा पद्धतीनं मेकनाइज्ड करता येईल, त्याला तरुणांना त्यामध्ये पैसे मिळतात हे कसं दाखवून देता येईल, हा एक प्रयत्न आहे. इंडस्ट्रीमध्ये नव्या इंडस्ट्रीज कशा आणता येईल, IT इंडस्ट्री असू दे किंवा आहे त्याला एन्सेसरी इंडस्ट्री. आणि तिसरं आमचं इचलकरंजीचं टेक्स्टाईलमध्ये इनोव्हेशन आणून आज प्रत्येकाच्या घरामागे जे हातमाग आहेत त्याला आपल्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्याला घरीच त्या ह्याच्यात कसं पुढं आणता येईल, हे 2-3 सेक्टर आपल्याला पुढच्या काळात कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं पुढं जाणं शक्य आहे. आणि चौथा स्पोर्ट्समध्ये प्रचंड टॅलेंट या कोल्हापूरमध्ये, त्यालाही आपल्याला पुढं नेण्याचं आमचं विजन, म्हणजे मी म्हणलं तसं क्रीडा संकुल झालेलं त्या क्रीडा संकुलच्या माध्यमातून आहे. तर कोल्हापूरचा चेहरा ग्रामीण असल्यामुळे इथल्या विकासाला किंवा पुढे जायला काय अडचण येते असं वाटतं का? नाही, अजून तसं काय अडचण याचं कारण नाही. आता लोकांनी सगळं ऍक्सेप्ट केलेलं आहे, कारण की आज मोबाईलमुळं जगात काय चाललंय हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं त्यातलं चांगलं जे आहे ते आमच्या कोल्हापुरात यावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. आणि म्हणून चांगल्याला न स्वीकारण्याची वृत्ती काय कोल्हापूरकरांची असं मी म्हणणार नाही. चांगल्याला स्वीकारण्याची वृत्ती आहे. जे बदल घडतायत त्या बदलाला पुढे जाण्याची वृत्ती कोल्हापूरकरांची आहे. आज गांधीनगरमध्ये आपण बघितलं 20 वर्षापूर्वीचं गांधीनगर आणि आत्ताच एखाद्या स्ट्रीटवर जसं जातो तसे आता 5-5 मजली मॉल हे गांधीनगरमध्ये झाले. किमान 2-4 हजार कोटीचा टर्नओव्हर एका गांधीनगरमध्ये होलसेलच. म्हणजे असं नाही की ऍक्सेप्ट केलेलं आहे लोकांनी, आता त्या पद्धतीनं पुढे येत आहेत, लोक ऍक्सेप्ट करतात. आता त्याच पद्धतीनं दुसरं एक म्हणजे सेकंड होमचं यासाठी डेस्टिनेशन म्हणून पुणे किंवा मुंबईचे लोक कोल्हापूरकडे बघतात. मग त्या दृष्टीनं म्हणजे कोल्हापूरला कितपत अजून संधी आहे तिथल्या वाढीला, विस्ताराला? अत्यंत चांगला प्रश्न आपण चोरमारे साहेब विचारला. कारण की काय झालं, आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे पूर्वी मुंबईशी कनेक्टेड होते, कारण की मुंबईला कोकणातली माणसं होती. आता ती पुढं वसईला गेलेले आहेत. आणि त्यामुळे आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा कनेक्शन आता कोल्हापूरशी वाढलेला गेल्या 5 वर्षामध्ये प्रचंड. 30% पेशंट आता कोल्हापूरला मेडिकल ट्रीटमेंटसाठी येतात. किमान 300-400 फ्लॅट्स हे आत्ताचे घडीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधल्या लोकांचे कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी. सातारा असू दे, पुण्यापासून असू दे, सेकंड होम म्हणून कोल्हापूरच्या हवामान, एकूण कोल्हापूरची परिस्थिती बघता इथं लोक आज राहण्यासाठी किंवा सेकंड होम म्हणून त्या ठिकाणी येत आहेत. आणि मग तो फायदा निश्चितपणे आम्हाला आहे. आत्ता सुद्धा जवळजवळ 90 लाख स्क्वेअर फूटची बांधकामं या कोल्हापूर शहरामध्ये चालू. 90 लाख स्क्वेअर फूटची हे पोटेन्शियल आहे कोल्हापूरला. आणि निश्चितपणे हा ज्यावेळी नॅशनल हायवे पूर्ण होईल, कोल्हापूर पुणे, रत्नागिरीचा हायवे आमचा आता पूर्णत्वाला आलेला आहे. गगनबावड्यातला कळ्यापर्यंतचा हायवे पूर्ण आहे. खाली गगनबावडा टू वैभववाडी पूर्ण झालेला आहे. मधला पॅच तेवढा 1 वर्षभरात पुढच्या कदाचित होईल. संकेश्वरनं गोव्याला जाणारा हायवे कनेक्ट झालेला आहे. हे 3 हायवे ज्यावेळी 100% पूर्ण येतील त्यावेळी 2026 हे कोल्हापूरचं असणार आहे. आणि मी आज सकाळी इंडस्ट्रीच्या बैठकीमध्ये सांगितलं की आपण ही निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याचा एक ट्रायंगल करूया. जसा मुंबई, पुणे, नाशिक ट्रायंगल झालेला आहे. मग तो एज्युकेशनच्या बाबतीत असू दे, इंडस्ट्रीच्या बाबतीत असू दे, व्यापाराच्या बाबतीत असू दे, शेतीच्या बाबतीत असू दे, शेतीपूरक व्यवसायाच्या बाबतीत असू दे, टॅलेंटच्या बाबतीत असू दे. सांगलीत जर आमच्याकडे एखादं टॅलेंट असेल तर ते कोल्हापुरात अपॉर्च्युनिटी देऊया, कोल्हापुरातल्या टॅलेंटला सांगलीमध्ये देऊया. हा जर ट्रायंगल आम्ही केला तर आम्ही निश्चितपणे पुण्याच्या पुढे हा ट्रायंगल जाऊ शकतो. तो माझा प्रयत्न असणार आहे की हा 3 जिल्ह्यांचा एक ट्रायंगल केला तर आम्हाला 100% जर आम्ही त्याला व्यवस्थित पुढे घेऊन गेलो तर 10 वर्षात हे 3ही ट्रायंगलची प्रगती होऊ शकते. जसं मुंबईच्या बाहेर ठाणे असू दे, पनवेल असू दे, मीरा भाईंदर असू दे, या वेगवेगळी शहरं होती ती आता एकच झालेत. आपण बघतोय खाली सगळं एकत्र आलं. तसं उद्याच्या भविष्यात हे 3 जिल्हे एकत्र येऊन एक वेगळा आपण वेगळेपणा इंडस्ट्रीच्या किंवा इतर बाबतीत करू शकतो का, आमचा प्रयत्न असतो. आता तुम्ही जो ट्रायंगलचा विषय सांगितला त्या विषयाच्या अनुषंगानं जर पुढं कदाचित अशी शक्यता दिसते की जसं MMRDA, PMRDA झालं तसं हे KMRDA अशी काही नागरीकरणाच्या बदलच्या संकल्पनेमध्ये असं काही आकाराला येऊ शकेल का? 5-50 वर्षानं होऊ शकेल, कारण की लोकसंख्या वाढत गेली. आता तुम्ही बघितलं तर कोल्हापुरातून जयसिंगपूर मधून सांगली
हे जवळजवळ आता कनेक्टच झालेलं आहे. दोन म्हणजे नदी सोडली की सोडली की पलीकडं पलीकडं. कनेक्शन झालेलं आहे. मला विचार करतो तो हा तिन्ही पट्टा म्हणजे आता ह्यातला फायदा कुठला आहे? दिल्ली बेंगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा फलटण मार्गे जातोय. हम्म. फलटणमध्ये साधारणपणे 6,000 एकर जागा त्यांनी या कॉरिडॉरसाठी घेतलेला आहे. माझा विचार आहे की त्या कॉरिडॉरचा फायदा या 2 जिल्ह्याला कसा होईल आणि जर आम्ही हा ट्रायंगल केला तर ऑटोमॅटिकली तिथं येणाऱ्या उद्योगांचा फायदा त्याला एन्सेसरी जे आम्हाला करायचं आहे ते ऑटोमॅटिकली या 2 जिल्ह्यातनं त्याला प्रोव्हाइड आपण करू शकू. हा लॉंग टर्मचा विचार आहे आणि 100% ॲग्रिकल्चर असू दे किंवा इंडस्ट्री मी म्हणलं तसं सगळ्या बाबतीत हा ट्रायंगल सक्सेसफुल होऊ शकतो जर आम्ही तिन्ही जिल्हे अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स जर इंडस्ट्रियल ग्रोथसाठी एकत्र आलो तर हे सक्सेसफुल मॉडेल नक्की होऊ शकेल. हे आता तुम्ही कोल्हापूरचं व्हिजन सांगितलं, आता कोल्हापूरचे नेते म्हणून, पण भविष्यात तुम्हाला राज्याच्या पातळीवर काम करायचं आहे, तर महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन काय? कोण ब्लूप्रिंट सादर करतं, अमुक काय काय वेगळ्या योजना मांडतं? तुमचं महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात तुम्ही एक तरुण नेतृत्व म्हणून तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राला अजून राज्य म्हणून कुठल्या क्षेत्रात संधी आहे? नाही, आता आपण देशाचा इकॉनॉमिक सर्वे जो या वर्षीचा बजेटमध्ये आला त्यामध्ये बघितलं तर अजून 15-20 वर्षांना शेतीपासून बाजूला जाणाऱ्या वर्गाची टक्केवारी बघितली ती 10 ते 12% असं ते प्रेडिक्शन करतात. ही जर टक्केवारी एवढी ड्रास्टिक शेती सोडून आली तर त्यांचं काय करायचं हा प्रश्न. आणि म्हणून मला वाटते की या राज्याला नेहमी इंडस्ट्रीयल फ्रेंडली स्टेट म्हणून मानलं गेलेलं आहे. मला वाटतं अजून त्याचा फोकस वाढवला पाहिजे ज्याच्यातून उत्पन्नाचं साधन आणि रोजगार या दोन्ही गोष्टी होतील. शेतीतून आहे त्या शेतीतून जास्त उत्पन्न काढणं आणि प्लॅन्ड ॲग्रिकल्चर ग्रोथ करता येईल का, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी प्लॅन्ड करता येईल का या राज्यामध्ये, त्याला एक फोकस आपण देता यायला पाहिजे की आम्ही हॉर्टिकल्चरमध्ये काय करायचं आहे, फ्लॉरिकल्चरमध्ये काय करायचं आहे आणि त्याला मार्केट ती कंपल्सरी मिळवून देणं असा एक होलिस्टिक अप्रोच यामध्ये घेतला पाहिजे. म्हणजे इंडस्ट्रीतनं रोजगार निर्माण करणं, शेतीवर जे अवलंबून आत्ताचे लोक आहेत त्यांना शेतीमध्ये अजून उत्पन्न काढून गुंतवून ठेवणं, त्यांना उत्पन्नाची साधन वाढवून देणं आणि मायग्रेशन शहराकडे जे चाललेलं आहे ते मायग्रेशन थांबवण्यासाठी आहे ती शहरांमध्ये त्या इन्फ्रास्ट्रक्चर त्या फॅसिलिटीज मग इतर सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून देता येईल का. कारण की आज ऑलरेडी 54% अर्बनायझेशन झालेलं आहे. शहरं आता लोड घेऊ शकत नाहीत. म्हणजे मुंबईसारखं शहर ज्याची लोकसंख्या आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन याचा विचार केला तर त्याच्यावर आता एवढा भार पडलेला आहे पुण्यासारख्या शहरावर. आता पुण्याची अवस्था आपण कुठेही गेलं तर 1.25 तासाच्या खाली पुणे कुठेही आता राहिलेलं नाही. नाशिकची तीच अवस्था व्हायला लागली, संभाजीनगरची तीच अवस्था व्हायला लागली. तर माझं वाटते की जे जिल्हे आहेत की जे जिल्हे दुर्गम आहेत तिथं पूर्वी ही संकल्पना होती डी झोनच्या माध्यमातून संभाजीनगर का डेव्हलप झालं. डी झोन ह्या एका इन्सेंटिव्हवर संभाजीनगरची प्रगती झाली. ठीक आहे, तिथं भौगोलिक परिस्थिती असेल, मराठवाड्यातलं वातावरण असेल, पाण्याची उपलब्धता नसताना देखील इंडस्ट्री चांगल्या पद्धतीनं तिथं वाढली. तर मला वाटते फोकस ठेवून तिथलं पॉप्युलेशन तिथं केटर करता येईल का हा आपल्याला अप्रोच उद्याच्या महाराष्ट्रामध्ये घ्यावा लागेल असं मला वाटतं. तर मित्र हो, हे होते सतेज पाटील. आपण त्यांच्याकडून महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातलं जे राजकीय वातावरण आहे ते राजकीय वातावरण जाणून घेतलं, कोल्हापूरची राजकीय परिस्थिती जाणून घेतली, कोल्हापूरचं विकासाचं त्यांचं व्हिजन ऐकून घेतलं आणि राज्याच्या विकासाचं व्हिजनही त्यांचं ऐकून घेतलं. खरं तर राजकीय नेते जेव्हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशा गोष्टींचा, विकासाच्या गोष्टींचा विचार करतात त्यावेळी मला वाटतं खऱ्या अर्थानं राजकारणातून एक लोकांच्यापर्यंतही काही सकारात्मक विकासाच्या दृष्टीनं संदेश जातो आणि सतेज पाटील यांच्या आजच्या मुलाखतीतून या गोष्टी आपण जाणून घेतल्या आहेत. धन्यवाद. धन्यवाद.